तुम्हाला एवढं मोठं रणांगण सोडून या असणाऱ्या ठिकाणी येण्याची काय गरज आहे देवा? तुझी कीर्ती लटकी तुझी शौर्य शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटका निश्चिती देवा लटका 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 असणारा स्वभाव धारण केलाय, सूर्यशक्ती आहे, महाप्रतापी तुम्ही येतं. पण या सगळ्या गोष्टीला लांछन लावणार इथं असणारा नंदीग्रामामध्ये तापस वेश धारण करून बसला. आजची वाढविले नामव्रता तुझे नेम धर्मव्रता तुझे धर्म धर्म रघुत्तम व्रताची. रघुत्तम म्हटलं जातं, प्रतापी म्हटलं जातं, पुरुषोत्तम म्हटलं जातं देवा तुम्हाला. पण आज सगळ्या असणाऱ्या प्रतापावळीला तुम्ही लांछन लावला देवा. तुका पुरुषार्थ केला तुका वयाची वाढविला धर्म बोलू लागला देवा. या असणाऱ्या क्षत्रिय धर्माला तुम्ही असताना बोल लावलेला आहे. जितका आतापर्यंत पुरुषार्थ केला, समुद्रावरती शेत बांधला, एवढा मोठा समुद्र पार करून लंकेमध्ये गेला, हा सगळा पुरुषार्थ आज असणारा विफल गेला देवा. इथं का आला तुम्ही? विभीषण शरणागत लंकेत सोडला, 18 वानर तिकडे सोडले, शरणागत सुग्रीवाला तिकडे सोडला, तुम्ही या ठिकाणी का आलात? हनुमंतराया भरताला बघून बोलतायत बरं का, कारण भरताने नामस्मरण एवढं केलं की जसा राम तसा भरत असणारे हनुमानजीला दिसू लागले आणि भरताला राम समजून हनुमंतराया बोलतायत. ऐका आता. आम्ही एक गोळांमुळे खेळू शकू ब्रह्मांड गोळा रामनाचे बळ रणी सकळ हनुमंतराया बोलू लागले, आमच्यावरती विश्वास नव्हता का देवा? आमच्या वानरांवरती विश्वास नव्हता का? आम्ही एक गोळांमुळे गिळू शकू अवघा ब्रह्मांड गोळ. एक असणारा वानर सगळ्या ब्रह्मांडाला गिळणं इतकं तत्पर आहे आणि आमच्यावरती भरोसा नव्हता का इकडे असणारे आला देवा? आई तर मळी तो मित्र नदी सोडून सत्पर पळायास तू रघुवीर पान समोर दाढीला. तेव्हा जरा बघायचं दादाकडे, बघायचं त्या लक्ष्मणाकडे, एवढी मोठी शक्ती असणारी आपल्या हृदयावरती धारण केलेली आहे. विवाह होऊन अंतःकरणाने माझा सौमित्र माझा लक्ष्मण त्या रणांगणावरती पडला, तुम्ही इकडे कशासाठी आला? तेव्हा माझ्यावरती विश्वास नव्हता का? या हनुमंतावरती विश्वास नव्हता का? अहो क्षणभर जर थांबला असता तर क्षणभरामध्ये हा असणारा द्रोणाची पर्वत तुमच्या पायाजवळ आणून ठेवला असता, पण एवढी घाई का केली देवा? अन्याय केला विकळ बंधुरनी सोडला ऐकता भरत चकित झाला पाऊ लागला. देवा देवा फार मोठा अन्याय केला. या अन्यायाचा असताना काय त्या ठिकाणी बोलावं? विकळ असणारा लक्ष्मण रणांगणावरती सोडला, इकडे असणारे येऊन ध्यानस्थ बसतात. काय असणाऱ्या या ध्यानाचा उपयोग आहे? भरताने ऐकलं, भरत असणारे चकित झाले, वानर आलंय, बडबड बडबड करू लागले, कोणता भाऊ कोणता लक्ष्मण कोणता राम कुठे पडलाय? भरताला प्रश्न पडले. एवढा मोठे वानर आहे, शब्दामध्ये एवढा मोठा द्रोणाचा कडा पकडलेला आहे, रामनामाचा जय जयकार करत आकाशातून सन सन निघालाय वानर आणि इथं येऊन मला काय बोलू लागले? भरत विचार करतात. पेपर तिचे अति बळे बळवंत कळी काळात आणि तो पानजे परिणाम सत्वर येत भरत भैया म्हणतात, वानर तर असं दिसतंय की कळी काळ सुद्धा समोर उभा राहणार नाही, एवढा प्रतापवंत आहे. मुखामध्ये भगवान नामावळी सुरू आहे आणि हा असणारा वानर हा पर्वत घेऊन इथं का आला असावा? होय रामदूत साचार युद्ध मांडले घोरंदर पर्वत घेऊन सत्वर करावया संवार जात असे. कोणाचा असणारा संवार करण्यासाठी एवढा मोठा पर्वत घेऊन हा वानर येऊ लागले ना? भरत विचार करतात. प्रसंगे ते हा पातला पुत्र वैला तो पाठी भेटणारा रामचंद्रांनी असणारा वानर पाठवला असावा मला काहीतरी सूचित करण्यासाठी, असं असणारा भरत भैया विचार करतात. सुंदर असणारा भरताचा आणि हनुमंतरायाचा वृत्तांत आहे. भरत भक्तीचा मुकेला आणि असणारे हनुमंतराय निश्चळ रामभक्त, दोघांचा सुंदर संवाद ऐका. प्रभू रामचंद्र भगवान प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान महाराज की जय।